याच्यावर ऐकलं त्या विक्रम मालुसकरला याच्याजवळ मारला गाजरीच्या वाड्यामध्ये त्याचा मोबाईल हिसकून घेतला. तिथे काय नोटीस देत तुम्ही? वाळे काळे कोणी त्यांनी मारलं त्याला त्याच्यामध्ये विचारा गावकऱ्याला. म्हणजे आमदारांचे माणसं सरळ लोकांना मारतात. विक्रम मालुसकरला आज बोलून घ्या, सुमोटो तुम्ही कारवाई करा. आम्हाला पण गुन्हे माहितीये. मी आतापर्यंत 2 वेळा पोलिसांना गुन्हे दाखल श्रीरामपूर पोलीस स्टेशनला विचारा. मी मोहन माणिकराव बोरसे अकोले पोलीस येथे नेमणुकीस असून दिनांक 20/4/26 रोजी दुपारी 11:30 वाजता सुमारास कोथरूड येथील बाळासाहेब जयराम देशमुख उर्फ BJ देशमुख, त्यांचा मुलगा शुभम देशमुख, तसेच त्यांच्यासोबत अरविंद सोपान देशमुख, शिवाजी विठ्ठल देशमुख, शंकर रामदास घोलप, सचिन भाऊसाहेब गीते, कैलास नथुजी देशमुख, दिलीप जानकीराम देशमुख, प्रल्हाद फकीरराव देशमुख, सर्व राणा कोथरूड आणि त्यांच्यासोबतचे इतर 8 ते 10 लोक पोलीस स्टेशनला आले होते. BJ देशमुख यांना आमचे हवालदार अनिल जाधव यांनी एका गुन्ह्याच्या तपासासंदर्भात बोलावले होते, परंतु ते जवळपास 20 ते 25 लोक पोलीस स्टेशनात घेऊन येऊन त्यांनी पोलीस स्टेशनात गोंधळ घातला. त्यामध्ये पोलीस स्टेशनचं कामकाज ठप्प पडले. पोलीस स्टेशन कामकाजामध्ये अडथळा आला. तसेच जे बाहेरगावचे फिर्यादी होते, म्हणजे कोणी सातेवाडीचे असतील, कोणी तिरड्याचे असतील, कोणी पाचपट्याचे असतील, कोणी जाचकवाडीचे असतील, या फिर्यादींना जे शासकीय काम असेल त्यांचं किंवा त्यांना जे काही फिर्यादी द्यायच्या होत्या तर त्यांना देताना आल्या, तर ते त्या महिला ज्या कोणी असतील त्या तशा परत गेलेल्या आहेत. आणि ह्या लोकांनी कुठल्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता इथं जमाव होता. त्यानुसार त्यांनी मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे आणि सरकारी कामे अडथळ्याप्रकरणी त्यांच्या पोलीस स्टेशन येथे आम्ही रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आम्ही BNS कलम 221 तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम 34/1/3 प्रमाणे या सर्व लोकांवर आम्ही रीतसर गुन्हा दाखल केलेला आहे. ते BJ देशमुखांचं नेमकं प्रकरण काय आहे? नेमकं त्यांना तुम्ही म्हणता त्यांनी नोटीस दिलेली होती, त्यांना त्यासाठी ते आलेले होते ना तिथे? हो, बरोबर आहे. BJ देशमुख आणि त्याचा मुलगा शुभम देशमुख या दोघांवर जवळपास म्हणजे 8 महिन्यापूर्वी म्हणजे 1 सप्टेंबर 2025 रोजी त्यांच्या गावात ग्रामसभा होती 18 ऑगस्टला. तर त्यामध्ये त्यांनी गोंधळ घातला होता आणि त्यांचा तो गोंधळ आणि त्यांनी जी असली शिवीगाळ केली होती, तर त्या शिवीगाळाचा सगळं तो प्रकार मीडियामध्ये व्हायरल झालेला होता. त्यानंतर तेथील जे कोणी उपसरपंच असतील संजय देशमुख यांनी त्यांच्या विरोधात रीतसर तक्रार केली होती आणि आम्ही त्यांची तक्रारीची रीतसर आम्ही दखल घेतली होती. त्याच्यामध्ये FIR फाडलेली होती. त्यांच्यावर IPC 294 म्हणजे BNS 296 प्रमाणे गुन्हा दाखल होता. तर या गुन्ह्याचं तपास कामी आमचे हवालदार अनिल जाधव यांनी व्यवस्थित तपास केलेला आहे आणि त्या तपासादरम्यान यांना हजर राहण्याकामी त्यांनी प्रत्यक्षात त्यांच्या घरी जाऊन 2-3 वेळा जाऊन नोटीस बजावली होती, परंतु त्यांनी ती नोटीस घेतली नाही. त्यानंतर ते पुण्याला राहत असतात तर पुण्यातसुद्धा यांनी नोटीस पाठवली, परंतु त्यांनी तेथून बी म्हणजे आपण बाय पोस्टमधून स्पीड पोस्टने पाठवली होती. त्यांनी ती परत पाठवली. त्यांच्या घरी जे त्यांचं राहतं घर असेल कोथरूडला तर तिथंसुद्धा हवालदार जाधव यांनी नोटीस पाठवली होती, परंतु त्यांनी तीसुद्धा स्वीकारली नाही. मग शेवटी हवालदार जाधवनी आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या व्हॉट्सअपवर शेवटची नोटीस पाठवली. जर का तुम्ही सदर तपासकामी म्हणजे हा जो गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला नेमकं काय म्हणणं आहे, तुमचं म्हणणं मांडण्यासाठी तुम्ही पोलिसांना या आणि तुमचं म्हणणं मांडा. आणि त्यांना अंतिम मुदत 20/4/26 अशी दिलेली होती आणि त्यांना त्यांचं म्हणणं मांडायचं होतं. ते जर त्या दिवशी जर हजर झाले नसते तर त्याच्यानंतर आम्ही त्यांची अटकेची प्रोसेस सुरू केली असती, परंतु त्या दिवशी ते हजर झाले आणि त्यांचं म्हणणं परंतु त्यांनी काही मांडलं नाही. हजर झाले तर त्यांनी तपासात सहकार्य न करता उलट पोलीस स्टेशनला 5-25 लोक हाताशी धरून गोंधळ घातला आणि सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण झालेला आहे, म्हणून त्यांच्यावर आता हा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. दुसरी गोष्ट ते एक आरोप असं करतात किंवा तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांचा तुमच्यावर दबाव आहे का काय या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात, पहिला पण आणि आता नंतरचा पण? नाही, असा कुठला प्रकार दबाव नसतो. आता मी एक लक्षात घ्या, अकोले तालुका अतिशय म्हणजे वैचारिक लेवलचा अतिशय चांगला तालुका आहे. इथले लोकप्रतिनिधी असतील, आता समजा आमदार साहेब असतील किंवा वैभव पिचड असतील, तसंच अमितदादा भांगरे असतील किंवा आपले मेंगाळ आहेत मारुती मेंगाळ उपसभापती ते मारुती भाऊ असतील, तसंच महेश नवले असतील शिवसेनेचे, ह्यांनी म्हणजे हे पोलीस स्टेशन कामकाजामध्ये यांच्यापैकी कुणीही कधी दखल देत नाही. आजपर्यंत मला असा अनुभव नाही. कोणीच कधी आमच्याला असं पकडा किंवा त्यांच्या खोटा गुन्हा दाखल करा असा पद्धतीचा आजपर्यंत कोणाचा फोन येत नसतो.
त्यांचे फोन कधी येतात समजा कोणा अन्याय होत असेल तरी खरोखर चांगली गोष्ट आहे, म्हणजे कोणाचं तरी कायदेशीर काम करून देण्याचं आहे तर असं कधीतरी यांचे फोन येतात. परंतु पोलिसांवर यांनी कोणी फोन करून तुम्ही असं काम करा किंवा तसं काम करा असं येत नसतो. आणि कोणाचं जर भविष्यात आलं पण तर आम्ही कुठल्याही राजकीय दबावाला आम्ही झुगारून देत असतो, झुगारून देणार. आणि जे कायदेशीर काम आहे किंवा जे योग्य काम आहे ते आम्ही कायदेशीर काम करणार. त्याच्यानंतर एक आरोप अजूनही असा केला गेला की अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जवळपास 100 मोटरसायकली चोरीला गेल्यात, मात्र त्याचा तपास पण झालेला नाही आणि किंवा काय अशा नाही. याचं उत्तर मी तुम्हाला याच्यातून देतोय. हे आमचं म्हणजे दर वर्षाचं किंवा दर महिन्याचं आम्ही काय कामकाज करतो काय नाही याचं लेखाजोखा असतो. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी येण्याच्या आधी, कारण मी 24मध्ये आलेलो आहोत 24, 25 आणि 23, 24 तुम्ही सगळी आकडेवारी बघू शकतात. सगळी आकडेवारी याच्यामध्ये आहे. तर मागच्या वर्षीसुद्धा 24मध्ये जवळपास 63 मोटरसायकल चोरल्या गेल्या तर पूर्ण हद्दीतून 63. मागच्या वर्षी आम्ही तो आकडा कमी केला आणि ह्या वर्षीसुद्धा कमी केलेला आहे. तर याच्यामध्ये आपण खूप एफर्ट घेतले आहेत आणि आपला जो डिटेक्शनचा रेट आहे तो सुद्धा आधीच्यापेक्षा आता खूप चांगल्या पद्धतीने खूप वरती आलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही जे मोठे तपास चांगल्या प्रकारे केलेले आहेत. आता मग तुम्हाला बघता येईल की धामणगाव पाटमध्ये एवढा मोठा दरोडा पडला होता. आम्ही तो 4 दिवस आरोपी डिटेक्ट करून त्यांच्यापासून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे. ते दरोड्यासारखा गुन्हा. त्यानंतर आपले शेतकरी बांधवांच्या ज्या मोटरी चोरल्या गेलेल्या होत्या तर त्या मोटरी आम्ही जवळपास सगळेच मोटरी त्यांचे जे टाटर मीटर वायर असतील आम्ही चोरांना पकडून ती गँग्स हे सगळे पकडून आम्ही त्याचे ताब्यात दिलेले आहेत. आणि मोटरसायकलनं सुद्धा अतिशय प्रमाण कमी झालेलं आहे. तर हे चुकीचे आरोप आहेत आणि ज्यांना वाटत असेल हे खरे आहेत तर यांनी पोलीस स्टेशनला यावं आणि बघावं. आम्ही सगळा डाटा द्यायला तयार आहोत. तर असे चुकीचे आरोप करू नये अशी माझी म्हणजे तुम्हाला आवाहन करतो या गोष्टीवर मी. समजा विजय देशमुखांनी पुन्हा नोटीस नाही घेतली तर तुमची कारवाई काय असेल? विजय देशमुख यांनी जर पुन्हा नोटीस घेतली नाही तर आम्ही पुढची जी कायदेशीर कारवाई आहे ती 100% करू. त्यांच्यावर आता हा दुसरा गुन्हा दाखल होतोय. हो बरोबर. तुम्ही काय अटक वगैरे करणार का काय? कारण नोटीस घेत नाही म्हटलं. त्यांनी जर नोटीस घेतली नाही तर आम्हाला नाईलाज असतो, त्यांना त्यांच्या अटकेची प्रोसेस सुरू करावी लागेल.